चांदूर रेल्वे येथे गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या वादळी पावसाने तालुक्यामध्ये उग्र रूप धारण केले होते। त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला, जळका, सालोरा या गावात व शेतशिवारामध्ये सोयाबीन व इतर पिकांसह संत्र्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी तात्काळ या भागामध्ये भेट देऊन परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाचे लक्षामध्ये आणून दिले। दिनांक 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। त्यामध्ये तालुक्यातील संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमला परिसरातील जळका, सालोरा या भागामध्ये प्रचंड नुकसान झाले। अगदी तोडीला आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या झाडावरील संत्र्याचा शेतात अक्षरशः सडा पडला होता। त्यामुळे काही दिवसांमध्ये संत्र्याचे लाखाचे उत्पन्न हातामध्ये यायच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या चक्रीवादळाने घेतला अशी माहिती मिळाली आहे। अनेक शेतकऱ्यांचा संत्रा तोडीला आला होता, तर त्यातील अनेकांनी संत्र्यांच्या व्यापाऱ्यांचे टोकन सुद्धा घेतले असल्याची माहिती आहे। परंतु पावसाने होत्याचे नव्हते केल्याचे अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिली। ही माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शेतशिवारामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भेट दिली आणि त्यांना लवकरच या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे आवाहन केले। यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी उमेश केने, गोपाल बकाले, सुधीर डेरे, राजेंद्र डेरे, संजय केने, रुपेश पोलाड, गणेश वासनकर, सुनील केने, दिलीप होले, प्रशांत घाटोळ, प्रशांत बकाले यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते। आमला शिवारातील शेत आहे, संत्र्याचा बगीचा आहे। इथे सकाळी आमचे माजी आमदार वीरेंद्र जगताप इथे संत्र्याचं जे नुकसान झालं का रात्री हवा आणि वादळ आणि पाणी आल्यामुळे ते तपासणी करता पाहणी करता आले होते। आणि भाऊंनी आमच्या उमेश भाऊ केनेनी परवा म्हणजे ज्यावेळेस हे सगळं झालं काल रात्री त्यावेळेस उमेश भाऊंनी कलेक्टर म्हणजे वीरेंद्र भाऊ माजी आमदार यांना फोन करून सांगितलं की बा आमची इथं भरपूर वादळ आणि पाणीसुद्धा आलं म्हणून। तसंच आमच्या माजी आमदार साहेबांनी कलेक्टर साहेबांना लगेच फोन करून सांगितलं की बा असं असं आमच्या शिवारात आमला शिवारात असं असं झालं आहे। आणि लिमिटेड एक एरिया आहे गोल असा 25-30 किलोमीटर एरियाचा। इथे जेवढे संत्र्याचे प्लॉट आहे आमचे 1000 संत्र्याची झाडं, 500 संत्र्याची झाडं, भरपूरसे असे भरपूर माल असलेले आता तुम्ही बघूनच राहिले आहे, दाखवलं आहे। काल रात्री वादळामुळे एका झाडाखाली 100-50 समजा या बागेत ह्या 1000 झाडाच्या संत्र्याच्या बागेत जवळजवळ 4 टन 5 टन संत्र्याचं नुकसान झालं आहे। आता ह्या नुकसानाकरता नैसर्गिक आपत्ती आहे। आम्ही सगळेजण शेतकरी या आमला शिवारातून विनंती करतो की आम्हाला याचं काहीतरी योग्य काही भेटावं, म्हणजे मदत भेटावी आणि आमची जे नुकसानाची भरपाई आहे हे भरून यावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो। विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे येथून बंडू आठवले यांचा हा वृत्तांत।